जाऊ द्यात. क्या बात आहे. इतक्या संख्येत तुम्ही मला इथे दिसताय, मला इतकं भारी वाटतंय. अवधूत गुप्ते हे आपण त्यांना पाहिलेलं आहे. तर हे अवधूत गुप्ते जे आहेत संगीतकार दिग्दर्शक, हे अवधूत गुप्ते जे आहेत ते आमच्या मुग्धाचे मावस भाऊ राधाई बावरी हरीची राधाई बावरी. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचरेकर लाईव्ह कोकणातली युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे खूप स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज 31 म्हणजे 31 डिसेंबर आणि उद्यापासून 1 जानेवारी 2024 च्या आगमन होतं आणि आता काही तास शिल्लक राहिलेत. तर त्या निमित्ताने देवगड बीचवर आम्ही चाललो आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलात की देवगड बीचवर जल्लोषच्या कार्यक्रमानिमित्त विविध दुकाना, खेळणी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आणि तीच रेलचेल आज 31 डिसेंबर रोजी असतली या मित्रांनो. आणि तीच बघण्यासाठी आज आपण देवगड बीचवर परत जातो. माझ्यासोबत सगळी फॅमिली या अण्णा, मंग्या, दया, ही सगळे आम्ही मित्रमंडळी आज जल्लोष करू जातो. आणि मित्रांनो, जल्लोष 2023 निरोप देतलो आणि 2024 मध्ये आज आपण जातलो. तर खरोखर मित्रांनो, तुमका या इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आमच्या सोबत तुम्ही यावा त्या बीचवर, म्हणजे समुद्रकिनारी माणसांचं म्हणजे प्रेक्षकांचं जनसागर असतोच आणि बाजूकच अथांग असं समुद्र किनारा असतो. तर खरोखर मित्रांनो, त्या जल्लोषला एक मजा असतली. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमका या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन माझ्यासोबत तुम्ही यावा आणि या जल्लोषचा आनंद घ्यावा. तर मित्रांनो, चला माझ्यासोबत जल्लोषचा आनंद घेऊ देवगड बीचवर. मित्रांनो, फायनली आता देवगड बीचवर इलो आणि बऱ्याच प्रतीक्षेनंतर होते, कारण का ट्रॅफिक एवढा जाम आहे ना, काय कॅमेरा घ्यायचं की आतमध्ये प्रत्येकाक विनंती करायची. परंतु श्री आणि थोडीफार ओळख असल्यामुळे येता येईल इथपर्यंत आणि इलो फायनली आता. तर चला बघूया आतमध्ये काय काय ह्या सगळे गोष्टी तुमका मी दाखवते. हे तर सगळे तुमका मी काल दाखवलेलं आहे, परंतु आज काय रात्री 12 वाजता फटाक्यांची आताशबाजी असता ती तुमका मी दाखवतले. आणि हो मस्तपैकी या ठिकाणी पाळणो या ठिकाणी या श्रीचा बघा जम्पिंग पॉइंट या ठिकाणी सगळी मुलं उडी मारतात मस्तपैकी. ही गाडी आहेत, तर छोटी दिवा ट्रेन धावता. ही सगळी मंडळी ना बसली आहेत. अण्णा, मंग्या पुढे चालली आहेत आणि गायत्री आणि मी आणि श्री आमचं पाठीमाग्या. तर चला जाऊया. ही बघा दिवा ट्रेन, दिवा ट्रेन, दिवा ट्रेन, ही दिवा ट्रेन आता बघूया पुढे काय बघू मिळतं. मित्रांनो, ह्या कालच्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल वाळू शिल्प, मग मुलगी का नको या धर्तीवर बनवलेला. परंतु काय या ठिकाणी ऊन जास्त असल्यामुळे आणि थोडं गम किंवा पाण्याचं प्रमाण कमी असलं तर ही वाळू सुकतं आणि म्हणजे या वाळू शिल्प पण जास्त बनवले नाहीत. 1 ते 2 आहेत. आणि आता ता देखील दाखवले, ता पण कोसळला आणि दुसरा एक कासवाचा त्या साईड ठिकाणी वाळू शिल्प तर तुमका दाखवलंय. आता हय काय करताय, मी आता श्रीघाई ठेवतोय आणि मग तुमका ना त्या ठिकाणची सगळी खाद्याचे स्टॉल दाखवून येतंय. तोपर्यंत आता श्रीक ना वाळूत खेळूक सांगते, मग तो खेळीत मग आपण सगळे स्टॉल बघून यावे थोडे. कारण कालच्या व्हिडिओत तुमका फक्त लांबूनच स्टॉल दाखवलंय, आज सगळे तुमका स्टॉल मी जवळ जाऊन दाखवते. नंतर आता श्रीकाकडे पुढून मी सोडू खेळत सोडलंय. आता तो आहे खेळीत आणि मी तोपर्यंत तुमका त्याकडे सगळे ना जे स्टॉल आहेत ते तुमका दाखवते. ही सगळी ना मस्तपैकी ना दिवसाच्या चौपाटीवर बसतात ना तसे एकदम रात्रीचे बसलेले आहेत, छान वाटतं. आता थोड्याच वेळात कार्यक्रम देखील चालू आहेत. या ठिकाणी चिकन वडापाव, हा बरेच काय काय ना स्टॉल आहेत. सगळे चिकन, मटन सगळं या 30+ असल्यामुळे ना त्याच्यावरच जास्त जोर आहे लोकांचं. 30+ असल्यामुळे चिकन, मटन, सागोती ह्याच सगळा जास्त आहे. बाकी सगळा शाकाहारी थोडा कमी आहे.
पण चिकन मटन जास्त दिसता. या ठिकाणी सगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत आणि या ठिकाणी सगळे मका, शेंगदाणे किंवा भेलपोळी सगळे हे स्टॉल या साईडला हे सगळे. आणि ह्याकडे आपलं ना हो कायमचं भेलवालं भेल कायम ह्याकडे आपण प्रत्येक जत्रेक जातो त्यावेळेला तो भेल आपल्याला दाखवत असतो आणि छान अशी भेल देतात मस्तपैकी. तर ह्या दुकानचा भेल मुंबई भेल तर आता नाही नंतर जाताना येतो. चांद जब आए प्यार बरसाए हमको तरसाए ऐसा कोई साथी हो फाइंड वे जानिए हीरिए love find a way जानिए मला तुम्हा सगळ्यांच्या टाळ्या पाहिजे. मावशी उद्या टाळ्या सगळे 1 2 3 4 1 2. पण गाण्याचं नाव आहे ब्रेथलेस. गोड असतात त्यामुळे प्रथमच आज मी देवगडमध्ये कार्यक्रम करतो आणि इतका सुंदर इतका भरगच्च भरलेला हा बीच आहे बघून फार छान वाटलं. त्यामुळे खरं सांगतो तुम्हाला आणि मी तुला सांगू का टाळ्या ह्या वाजवल्याच पाहिजे. तुम्हाला सांगतो टाळ्या वाजवण्याचे 3 मुख्य फायदे आहेत. एक फायदा असा आहे की तुम्हाला कार्यक्रम आवडतो आहे हे आमच्या लक्षात येतं, बरोबर आहे की नाही. दुसरा महत्वाचा फायदा असा आहे की आपले दोन्ही हात ज्या वेळेला एकमेकांवरती आपटले जातात त्यावेळेला शरीरातलं रक्ताभिसरण चांगलं होतं. आणि तिसरा आणि महत्वाचा फायदा असा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा नेहमीच, तो फायदा म्हणजे असा आहे की आपल्या आजूबाजूला जे मच्छर फिरत असतात ते टाळ्यांच्या मध्ये येऊन मरण पावतात, बरोबर की नाही. त्याच्यामुळे कधी कुठे गेलात पाहुण्यांकडे गेलात बरोबर आहे की नाही सांगायचं नाही मच्छर झालेत म्हणून टाळ्या वाजवायच्या. ते म्हणजे आपले शंकर महादेवन. जर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. तुम्हाला असं वाटेल की इथे सगळी पुरुष मंडळी आहे तर त्याच्यामुळे आता इथे काही महिलांना वगैरे वाव आहे की नाही, तर आता इथे एक गायिका येणार आहे. ही गायिका खास आपण इथे बोलावलेली आहे कारण ही आपली मराठमोळी मुलगी असली तरी सुद्धा हिनं आपला झेंडा हा हिंदीत सुद्धा रोवलेला आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया अंशिता चोडकर हिचं. जोरदार टाळ्या अंशितासाठी. हो आणि मी तुला सांगू का ही इतकी लहान अशी जरी दिसत असली म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे ही किती छोटीशी आहे, पण तसं नाहीये बरं काय. छोटा पॅकेट बडा धमाका आहे. कारण हिच्याबद्दल सांगायचं झालं तर सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातनं तुम्ही हिला पाहिलेलंच असेल आणि या कार्यक्रमाची ती उपविजेती होती. अवधूत गुप्ते सर आणि काळे सरांनी स्वतः तिला उपविजेता म्हणून घोषित केलं होतं. एवढंच नव्हे मी म्हटलं की हिंदीत सुद्धा तिने आपला झेंडा रोवलेला आहे. ते म्हणजे सारेगमा ही जी हिंदीतली जी कॉम्पिटिशन होते या कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा ती फायनलिस्ट होती. आणि केरला स्टोरी जो आपल्या सगळ्यांचाच आवडता सिनेमा आहे गेल्याच वर्षी येऊन गेलेला आहे या सिनेमातल्या बीजीएम मध्ये म्हणजेच बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये सुद्धा हिनं गायलेला आहे. वा 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 वा. म्हणून मी म्हटलं जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चुकून टाळ्या वाजवू नका, मनमुराद टाळ्या वाजवा. अंशिका मी तुला विनंती करणार आहे की आता हा स्टेज तुझा आहे आणि तू इथे छान 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 गाणी सादर कर. थँक्यू सो मच. थोडासा टाळ्या होऊन जाऊ द्यात. क्या बात आहे. इतक्या संख्येत तुम्ही मला इथे दिसताय मला इतकं भारी वाटतंय कारण मी काल सुद्धा कुडाळला होते आणि मी फर्स्ट टाइम येते कोकणमध्ये. काही नात्यांनी बायोलॉजिकली म्हणा किंवा काही हे माझं गाव आहे नाहीये मला स्वतःला अजून माहिती नाहीये बट माझी आजी असं म्हणते की आपलं गाव कोकणच आहे. सो मी आज माझ्या घरीच परफॉर्म करते असंच परफॉर्म करणार आहे. सो ऐकूया हे गाणं.
भी क्या है। मुलांचं कसं असतं, मुलांसाठी एक छोटीशी चारोळी आहे कि चांद चांदनी से होती है तड़पना सितारों को पड़ता है। चांद चांदनी से होती है लेकिन तड़पना सितारों को पड़ता है। हजार नखरे करती है लड़कियां और तड़पना हम जैसे लड़कों को पड़ता है। बरोबर आहे की नाही? जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे पडत असेल तर। वा 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 भाई, जोरात वाजवलेस तू टाळ्या एकदम। वा वा वा, बरं बरं, नवीन वर्षात होईल तुझं काहीतरी, काळजी करू नकोस। वा, तर कार्यक्रमाला आपण आणखी थोडंसं पुढे घेऊन जाऊया। आता हिंदी गाणी झालेली आहेत, मला असं वाटतं की यानंतर जरा मराठी गाणी सुद्धा व्हायला पाहिजेत आणि म्हणूनच या रंगमंचावरती मी आता आमंत्रित करणार आहे स्वप्नील गोडबोलेला। नावात तो गोडबोले जरी असला तरी सुद्धा त्याचा गळा सुद्धा तितकाच गोड आहे आणि अतिशय अप्रतिम असा तो गायक आहे। तो फक्त गायक नाहीये तर तो संगीतकार सुद्धा आहे। गर्ल्स या सिनेमामध्ये जी गाणी झाली त्याचं संगीत दिग्दर्शन जे आहे ते याने स्वप्नीलने केलं होतं। त्याचबरोबर टनी असेल किंवा चोरीचा मामला सारखे सिनेमे असतील, या सर्व सिनेमांचा संगीत दिग्दर्शक आणि गायक स्वप्नील गोडबोले। जरा जोरदार टाळ्या। नमस्कार। वा 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 वा, सगळ्यांनी विचारून झाले मला बसून कसे आहेत सगळे, मजा करताना आवडताना कार्यक्रम बरोबर नाही विचारत। आपण सर्व गाण्याकडे जाऊया। तू म्हणाला मराठी गाणी तर आहेतच घेणार, पण एक मराठी मुळेच गाणं गातो मी तुमच्यासमोर आणि आय होप सगळ्यांना आवडेल। देवरचा क्राऊड आहे, वा 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 वा, मग काय प्रश्नच नाही। ऑल द बेस्ट टू यू। म्हणून त्याला व्हॉइस अजून थोडा द्या। आयोजित केलेला आहे असे देवगड तालुका आमंत्रित करणार आहे ते म्हणजे मुग्धा कराडे हिला। मुग्धा ही सुद्धा आपण जर अनेकदा पाहिलं, अनेक शोज गाजवलेले आहेत, पण त्याच बरोबर मुख्य सांगायचं झालं तर ती सुद्धा प्लेबॅक सिंगर आहे, पार्श्वगायिका आहे। तिने सुद्धा गर्ल्स या सिनेमामध्ये तिने स्वतः गाणं गायलेलं आहे आणि अनेक सिनेमे आहेत ज्याच्यामध्ये तिने गाणं गायलेलं आहे। तसंच सारेगमप लिटिल चॅम्प हे जे पर्व येतं, लहान लहान मुलं आपल्याला छान छान गाताना दिसतात, पण त्या मुलांना छान पद्धतीने शिकवतं कोण तर ती मुग्धा शिकवते। जरा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया संगीताच्या टीचरचं, अर्थात मुग्धा गोडबोले हिचं। काय रे प्रणव, आता तरी माझं नाव नीट घेत जा। हे मुग्धा कराडे सॉरी आय एम सो सॉरी। नाही नाही, काय आहे, तू इतकी गोड दिसतेस ना आज, त्याच्यामुळे मला सतत ते गोडगोडच असं वाटायला लागले एकदम। माझा नवरा आलाय, मारेल तुला नंतर। नाही नाही, तू काय मला मारणार? तो बोलेल अरे यार माझी हिंमत नाहीये हिला छान बोलायची, तू बोललास होतच बरंच काही असं म्हणून।
वा. आणि मुग्धा बरोबर आणखीन एक सांगायचं झालं तर मुग्धा हिला आपण आता बऱ्याच गोष्टी सांगितल्या ती कशा पद्धतीने काम करते आहे, काय काय तिने काम केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्वाची ओळख म्हणजे आपण अनेक मालिकांमधनं आपण पाहिलेलं आहे की एक परीक्षक बसलेले असतात जे नेहमी म्हणतात की टांगा पोलटी घोडे फरार, बरोबर की नाही. नुसता जाळण धूर मित्रा, नुसता जाळण धूर असं म्हणत असतात. ते कोण आहेत? त्यांचं नाव अवधूत गुप्ते. अवधूत गुप्ते हे आपण त्यांना पाहिलेलं आहे. तर हे अवधूत गुप्ते जे आहेत संगीतकार, दिग्दर्शक, हे अवधूत गुप्ते जे आहेत ते आमच्या मुग्धाचे मावस भाऊ आहेत. ती त्यांची बहीण वगैरे असं आम्ही म्हणत नाही, ते हिचे मावस भाऊ आहेत असं आम्ही म्हणतो. कारण आमच्या मुलीमध्ये काही कमी टॅलेंट नाहीये बॉस, बरोबर की नाही. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे मुग्धा, तुझं आणि या कोकणाचं एक खास नातं आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुला मासे आवडतात, आंबे आवडतात ही गोष्ट वेगळी, पण त्याच्या पलीकडे जाऊन एक काहीतरी खास नातं आहे. काय नातं आहे बरं ते? माझी आई सावंतवाडीची आहे. माहिती पण तरी खूप प्रॉब्लेम होतो माहिती. मी कधी पण इथे होते तेव्हा माझी आई एक आता मला मोठी बॅग घेऊन यायला लागते. आणि माझ्या आईने मला लिस्ट दिली माहिती. आमसूल आणायचं, आंब्याची पोळी आणायची, फणसाची पोळी आणायची, खाजा आणायचं, शेवेचे लाडू आणायचे. काय खरं नाही. वा 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 वा, करेक्ट आहे. पण मला असं वाटतं की कोकण ही खऱ्या अर्थानं रत्नांची खाण आहे. काय नाही मिळत इकडे. तुम्ही सांगा ती गोष्ट इथे. म्हणजे आपल्या कोकणसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अशा कोकणामध्ये जन्म घेण्यासाठी भाग्य लागतं खऱ्या अर्थानं. आणि मला असं वाटतं आम्ही सगळेच जण भाग्यवंत आहोत की आमचा जन्म इथला आहे. आणि आता याच मातीमध्ये आपल्याला कार्यक्रम सुद्धा सादर करायचा. तर मी तुला आता विनंती करणार आहे की या सगळ्या रत्नांचं तू मनोरंजन करायचं आहे. नक्कीच. चॅट प्लीज. सुरू झालेल्या कोकण चित्रपट महोत्सवामध्ये तुला पारितोषिक मिळालेलं आहे. गेल्याच आठवड्यात हा चित्रपट सोहळा झाला होता आणि त्याच्यामध्ये तुला बेस्ट प्लेबॅक सिंगर म्हणून प्राइज मिळालं होतं, बरोबर की नाही. मग अरे आमची सूत्र म्हणजे काय अशी तशी नाही आहेत, आजूबाजूला पसरलेली आहेत सगळीकडे. वा. तर आता हे जे गाणं तुम्ही ऐकलं, हे गाणं स्वतः मुग्धाने गायलेलं आहे. आता काय गायक इथे आलेले कोणी केलंय तेच म्हणते, गायक इथे आहे. तर मला असं वाटतं की ताबडतोब आपण इकडे त्याच्या संगीत दिग्दर्शकाला सुद्धा बोलवूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया याच गाण्याच्या संगीत दिग्दर्शकाचं, स्वप्नील गोडबोलेचं. आले 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 स्वप्नील गोडबोले. का आता संगीत दिग्दर्शक म्हटल्यानंतर ते थोडंसं एक वेगळा ऍटिट्यूड घेऊन यावं लागतं त्याला. त्याच्यामुळे ऍटिट्यूड मला नाही, माईकने मला ऍटिट्यूड दिला. त्याची बॅटरी संपली, ती बॅटरी चेंज करत होती, त्यामुळे मला वेळ लागला. वा वा वा. पण गाणीच इतकी छान होत तर त्याला सुद्धा बॅटरी चेंज करावीशी वाटते. तुम्हाला आवडतो ना कार्यक्रम? जरा आवडत असेल तर जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जेणेकरून आमच्या लक्षात येईल की हा कार्यक्रम तुम्हाला खूप आवडतोय. आणि तुमचं आवडणं हेच अतिशय महत्वाचं आहे. कारण तुमचं मनोरंजन करण्यासाठीच खास देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था यांनी आम्हाला इथे खास निमंत्रण दिलेलं आहे. आणि तुमच्या काळजीपोटीच हा कार्यक्रम इथे त्यांनी आयोजित केलेला आहे. मी आता विनंती करणार आहे, काय आता मगासपासून एक एक जण येत आहेत, गाऊन जातात. आता म्हटलं जरा काहीतरी जोडीचा मामला व्हायला पाहिजे, बरोबर की नाही. तू चोरीचा मामला केला होतास, आता आपल्याला जोडीचा मामला बघायचा. वा प्रणव वा. चला तर मग आता प्रणवसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एवढं सुंदर तो बोलतोय तुमच्याशी मगापासून, खूप छान अँकरिंग करतो. धन्यवाद. अर्थात प्रणवची ओळख तुम्हाला सांगायची गरज नाही. हास्य सम्राट हा जो कार्यक्रम होता झी मराठीवरचा, त्याचा तो विनर आहे. दुसरी गोष्ट, दुनियादारी ही फिल्म सगळ्यांनी बघितली असेल. तर अर्थात दुनियादारीचा सॉरी हे कॅरेक्टर प्रणवचं होतं, म्हणून मी आज सेम कपडे पण घालून आलो त्याच्या. काय बात आहे. सो एक जोरदार टाळ्या प्रणवसाठी. थँक्यू 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 सो मच. आज ठेवून काय झालं माहिती का, परत मला खूप छान वाजवलं सिआरपी. वा वा वा. काय झालं म्हणजे तुला समोर कोणीतरी छान दिसलं म्हणून तुला एकदम अचानक एनर्जी आली का? तो बसला होता छान आणि एकदम घडघड वाजवायला लागला. म्हटलं काय झालं काय? असंच असंच वाजवतो, असंच छान छान वाजवतो. खूप छान खूप छान. बोलवलंच आहे बघ. अरे हे काय एका मला ही कोणती पद्धत आहे? प्लीज मॉनिटर द्या ना प्लीज थोडा अजून. तू रामदेव बाबांचा योगा बघतोस काय? थोडे राहिलेच आहेत. बरोबर आहे.
अंशिकाने क्लास घ्यायला सुरुवात केली आहे. बरोबर आहे. तर आता पण शाळा घेऊया. वा, काय वाटतं तुला? व्हायलाच पाहिजे रूपांतर. आणि मी खरं सांगू का तुला, तू आता म्हणतोयच असं, पण हळूहळू लक्षात येईल की इथे इतके अप्रतिम गाणारे असतील आणि अशी लोक आपल्याला सापडतील. आहेत ना तुला? म्हणजे काय, सगळे गाणार ना. देवगडचा आवाज घुमला पाहिजे इकडे. एक होय आला तो पण आला. जे बायकोला घाबरत नाहीत ते जोरात होय बोलतील. आणि शाबास, बघितलं, मला माहिती आहे कसा आवाज काढता येतो ते. त्यांची बायको आली नसेल आज, ते मला माहिती आहे. आणि आपल्याच बायकोला हेही होतं त्याच्यामध्ये. चला, तर आता आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. मी विनंती करतो आहे स्वप्नीलला की त्याने छान असं एखादं गाणं इथे सादर करायचं. एक गाणार त्या सप्तसुरांचा नाते बरुली साधाई राधाई बावरी हरीची राधाई बावरी. गावात हा सुरात आवाज आहे. इकडे कोण गाणार? तुम्ही गाणार? राधाई बावरी हरीची राधाई बावरी. क्या बात आहे, कडाक. इकडे हा त्या सप्तसुरांचा लाटे बरुली साधाई होई. एक लाईन देवगडकरांसाठी तुम्ही नाही म्हणू शकत नाही. एक लाईन गा पटकन. राधाही बावरी हरीची राधाही बावरी. अतिशय सुरात गायलेलं आहे. जरा या स्पिरिट साठी टाळ्या झाल्या पाहिजे इकडे. अजून कोण म्हणतो तुम्ही ना? त्या सप्तसुरांच्या लाटे बरुली साधाई कुणी होई. राधाही बावरी हरीची राधाही बावरी. कोणाला गायचंय? इकडे सगळे हौसी येत इकडे. त्या सप्तसुरांच्या लाटे बरुली साधाई कुणी होई. राधाही बावरी हरीची राधाही बावरी. हे देवगडचा आवाज आहे, कडक. राधाही बावरी हरीची राधाही बावरी. द्यायचं बघा कोण जिंकते बघू आपण. तुमचा लेफ्टचा आवाज. त्या सप्तसुरांच्या लाटे बरुली साधाई कुणी होई. जिंकू शकता, जिंकू शकता. बघा जिंकू शकता तुम्ही. त्या सप्तसुरांच्या लाटे बरुली साधाई कुणी होई. हे बात आहे. आता मला देवगडचा आवाज ऐकायचा. ठीक आहे, आता अर्थात हे राईटचे विनर आहेत, हे सगळे जिंकले. आणि आता देवगडचा आवाज घुमला पाहिजे इकडे. सगळे एकत्र. त्या सप्तसुरांच्या लाटे बरुली साधाई कुणी होई. क्या बात आहे यार, नीट आवाज आहे तुमच्या गाडी, कमाल. आता मला ना सगळ्यांचे हात वरती पाहिजेत. सगळ्यांचे हात वरती आणि या रिदमला टाळ्या द्या. तो बिचारा शोधता शोधता सूर आतमध्ये गेला होता एकदा. वा 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 वा, मजा आलेली आहे. पण यानंतर या रंगमंचावरती आता डान्स झालेले, गाणी झालेली आहेत, पण नृत्य सादर झालेलं नाहीये. आणि आपल्या कुठल्याही कार्यक्रमाची जी पूर्तता जी असते ती या रंगमंचावरती लावणी झाल्याशिवाय कधीच होत नाही. या रंगमंचावरती आता येणार आहे खास
तुमच्यासाठी मराठमोळी लावणी. पण अशी नाही येणार, टाळ्या आणि शिट्ट्या झाल्या पाहिजे. शिट्ट्या. आहा, येते आपल्या समोर मेघा. मेघाला आपण यापूर्वी अनेक कार्यक्रमातलं पाहिलेलं आहे. खंडोबाची कारभारी हे आताच तिचं अल्बम सॉन्ग जे आहे ते युट्यूबवरती सुपरहिट झालेलं आहे. 55 मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज त्याला आहेत. असे जोरदार आपण स्वागत करूया मेघाचं. नृत्यात रंगली नाराशी ही लावण्याची खाण, नृत्य संस्कृती जपते लावणी, महाराष्ट्राची शान. सादर करते आहे मेघा. आपण बरं सर, जरा जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या झाल्या पाहिजेत. तर आणि कोण येतंय हिच्याबरोबर नाचण्यासाठी, आमच्या लावण्यवती बरोबर नाचण्यासाठी कोण येतंय? कोण येतंय? आलेली आहे आमची. या 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 चला, आता मात्र चंद्राला वंचमोर मिळायलाच पाहिजे. अडीचं प्रमोशन केलंस, वा वा वा. पण काय गाणी होती पूर्वीची, बघा किती छान वाटायची. बरोबर आहे की नाही? नाहीतर हल्लीची गाणी, तुम्हाला सांगतो हल्लीची गाणी सगळी बदलायला लागलेली आहेत. पूर्वी एक गाणं होतं लहान पोरगा, आता आपल्याला आता इथं सापडली होती दृष्टी. तसंच एखादी लहान मुलगी जर का झोपत नसेल तर पूर्वी किती छान आपली आई अंगाई गायची आपल्यासाठी. बरोबर की नाही? ती बोलायची, निंबोरीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, अजून माझ्या पाडसाला झोप का हो येत नाही. बरोबर आहे की नाही? अशी साधारण गाणी असायची. आता ते गाणं बदललेलं असतं. आता काय होतं, हीच लहान मुलं मोठी झालेली असतात. बरोबर आहे? आणि आता हीच मुलगी रात्री आपल्या मित्राची वाट बघत असते, आपल्या बॉयफ्रेंडची वाट बघत असते आणि तिचे बाबा झोपलेले नसतात. त्यावेळेला हेच गाणं ती कसं गाते, निंबोणीच्या झाडा मागे चंदू पोचला ग बाई, अजून माझ्या बापाला झोप का हो येत नाही. अशा सगळ्या गमती जमती सुरू असतात. बरोबर आहे की नाही? काय 12 वाजलं? नाही मी तेच म्हटलं यार, 2 मिनिटं शिल्लक आहे. लवकरच आता 12 वाजणार आहेत. मला असं वाटतं नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहोत. सरत्या वर्षामध्ये जर आपल्या बायकोबरोबर भांडण झालं असेल, शेजाऱ्यांबरोबर भांडण झालं असेल, आताच त्यांना सॉरी म्हणायचं असेल तर म्हणून घ्या. नवीन वर्षाची सुरुवात ही आपण गोड करणार आहोत. पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी मागच्या विसरून आपण नव्याने सुरुवात करणार आहोत. आणि याकरताच मला असं वाटतं आपलं सरतं वर्ष आणि नवीन वर्ष ज्यांनी मनोरंजक केलं अशा आपल्या या देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जल्लोष हा कार्यक्रम त्यांनी खास इथे आयोजित केला. या सर्व कलाकारांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता जे गाणं मी गाणार आहे हे गाणं कार्यक्रमात झालंच पाहिजे आणि ह्या सेलिब्रेशनसाठी तर झालंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुमची सगळ्यांची साथ मला लागणार आहे. सगळ्यांनी गा. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1.
मोबाईलच्या फटाक्यांमुळे कदाचित ऐकू येत असेल, मी जवळ येईल. घर घर में बस एक ही नारा गूंजेगा. क्या बात आहे. एक तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना उत्तम आरोग्याचं आणि भरभराटीचं जावं, या सगळ्यांना आम्ही आमच्या सगळ्या टीमतर्फे शुभेच्छा देतो. आणि आता एकदा परत मागचे इथेपर्यंत आवाज पोहोचू दे. देवगडचा आवाज अयोध्येपर्यंत पोहोचला पाहिजे मित्रांनो. घर घर में बस एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. हर घर में बस एक ही नाम, हर घर में बस एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. माझे मित्र भावना आगे आगे. जबरदस्त या ठिकाणी आपली मेहनत आणि आपला दर्जा या ठिकाणी दाखवतात. वाजून 15 मिनिटं झाली आणि जल्लोष बघितला तुम्ही. खरोखर छान वाटला. फटाक्यांची आताशबाजी आणि ह्यो जनसागर, एकीकडे समुद्र आणि एकीकडे ह्यो जनसागर, खरोखर छान वाटला. आता ह्यो मध्यांतर झालं आणि आता थोडे पब्लिक जरा आकडे तिकडे फिरासाठी निघाला. आणि बघितलं ना, चहू बाजू ह्या पब्लिकच आणि जनसागर, एकीकडे अथांग असं समुद्र आणि एकीकडे प्रेक्षकांचं जम्मू सागर. तर सगळ्यांच्या आशीर्वादानं